महाराष्ट्राच्या परिवहन विभागानं मराठी भाषेच्या सक्तीसाठी मोटार वाहन नियमांमधील नियम 4, 78 आणि 85 मध्ये महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आणि असा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर करण्यात आला। या प्रस्तावित सुधारणांच्या नुसार आता सार्वजनिक वाहनं आणि मीटर असलेल्या कॅब चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी तसंच जुन्या परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी चालकाला मराठी भाषेचं ज्ञान असणं हे बंधनकारक आहे। प्रवाशांसोबत संवाद सुलभ व्हावा आणि राज्याच्या अधिकृत भाषेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी या उद्देशाने उचललेलं हे मोठं पाऊल मानलं जात आहे। शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्याकडून आज दहिसरमध्ये रिक्षा चालकांच्या सोबत संवादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मात्र निरुपम यांच्या या कार्यक्रमाला मनसेनं विरोध केलाय। यावेळेला दहिसरमध्ये मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले, त्यामुळे या भागामध्ये पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला। यावेळेला निरुपम यांच्या गाडीवरती बाटल्या आणि दगड फेकण्याचा देखील प्रयत्न झाला। पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि इथलं वातावरण निवळलं। भाषा प्रेम का माध्यम है, भाषा संवाद का माध्यम है। भाषा के नाम पे वाद विवाद नहीं होना चाहिए। हमारा आग्रह सिर्फ इतना है, मैं अपने ऑटो वाले भाइयों के साथ संवाद करने के लिए आया हूं, विवाद करने के लिए नहीं। मैं उनसे यही कहूंगा कि बोरीवली के साइली स्कूल में, कॉलेज में जो मराठी शिक्षण का एक अभियान शुरू हो रहा है, उसमें सभी लोग इनरोल करिए अपने आप को और मराठी भाषा सीखने का, बेसिक चीज सीखने का प्रयत्न करिए। ऐसा आग्रह कहीं गलत नहीं है। दुसरीकडे मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागामध्ये उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी मराठी सक्तीच्या निर्णयाचं स्वागत केलंय। आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी भाषा आलीच पाहिजे आणि आम्ही मराठी शिकणार अशी भावना देखील रिक्षा चालकांनी व्यक्त केली। हाँ, स्टिकर लगाते हैं। नवीन कुमार राय मेरा नाम है। मैं इनका मराठी का स्वागत करता हूँ और सीखने का प्रयास करूँगा। हम सीखना चाहेंगे, स्वागत योग्य निर्णय है, सीखना अनिवार्य है, हम सीखेंगे। दुसरीकडे मराठीच्या सक्तीवरून शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याची चर्चा सध्या रंगली आहे। यातच मनसेचे नेते मनीष धुरी यांना देखील शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यावरती त्यांनी टीका केली। यावरती निरुपम यांनी देखील पलटवार केलाय। महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान व्हायलाच हवा, मराठी समजायला पाहिजे यामध्ये दुमत नाहीच आहे। मात्र मराठी येत नसेल तर परमिट रद्द होईल यावरती निरुपम यांचा आक्षेप आहे। संजय निरुपम हा पूर्वीपासून महाराष्ट्रात पांढऱ्या पायाचा राजकारणी माणूस आहे। हा नटद्रष्ट माणूस ज्या पक्षात जातो त्या पक्षाला घेऊन डुबतो। पूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे ग्रुपमध्ये होता, नंतर काँग्रेसमध्ये गेला, आता इथे आलाय। तर माझी विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना अशा नटद्रष्टांना लांब ठेवा। त्यांच्या जो ऑटो चालक आहे त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झालेला आहे। यामुळे मी परिवहन मंत्री साहेबांना, प्रताप सरनाईकजींना एक पत्र पाठवलं आणि त्यांच्याशी बोललो पण आणि सांगितलं त्यांना की असा तुम्ही एक सक्ती लादू नका, भाषाचा सन्मान झाला पाहिजे, भाषाचा आग्रह ठेवला पाहिजे, पण भाषासाठी एक सक्ती लादून कोणी व्यक्तीच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण नाही केलं पाहिजे। मराठी भाषेच्या सक्तीवरून काल मीरा भाईंदरमध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले होते। मात्र या राड्याच्या नंतर सदावर्ते यांना धमकीचे फोन आल्याची माहिती आहे। त्यामुळे सदावर्तेंच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली। कालच्या वादाच्या दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्तेंना तुम्हाला मराठी भाषा येत नाहीये का असा थेट सवाल केला। त्यावरती तुला जे बोलायचे ते तू बोल, मला जे बोलायचे ते मी बोलेन असं उत्तर सदावर्तेंनी दिलं आणि आपली भूमिका मांडली। या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। ही बोलण्याविषयी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सांगलीमध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान बोलत असताना त्यांनी मराठी बोलण्याच्या सक्तीवरून वादंग आहे असं वाटत नसल्याचं म्हटलंय। एनसीईआरटीच्या विरोधामध्ये साताऱ्यामध्ये आज जोरदार एल्गार पुकारण्यात आलाय। इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ छत्रपती घराण्याच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। साताऱ्यामधील शिवतीर्थावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालाय। मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं शिवप्रेमी, विविध संघटना आणि नागरिक सहभागी झाले। यावेळेला बोलत असताना वृषालीराजे भोसले यांनी मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचाही आरोप केलाय। 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पुन्हा एकदा नकाशाचा समावेश करावा, अन्यथा पुणे, मुंबईसह राज्यभरात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय।
आपल्या पूर्वजांनी पराक्रम केलेला, त्या मातीत रक्त गाळलेला जो इतिहास आहे, दर्शविणारा जो नकाशा होता, तोच वगळून टाकलेला आहे. आणि आमची मागणी आहे की शासनाला आणि केंद्र सरकारला, महाराष्ट्र शासनाला, की याचा तत्काळ NCERTच्या अभ्यासक्रमामध्ये परत समावेश व्हावा. NCERTच्या इतिहास विरोधी आणि मनमानी निर्णयाचा निषेध करण्यासाठी येत्या 1 मे रोजी सांगलीमध्ये भव्य मोर्चा काढला जाणार आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी मराठा साम्राज्य सन्मान नावानं हा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. NCERTच्या इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून 1759 या कालावधीमधला मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा हा नकाशा होता. मात्र तो या पुस्तकामधून आता काढून टाकण्यात आलाय आणि याच निर्णयाच्या निषेधार्थ हिंदवी स्वराज्य सेनेच्या सरदारांचे वंशज, इतिहास संशोधक, अभ्यासक आणि हजारो शिवभक्त हे सांगलीमधल्या मोर्चामध्ये सहभागी देखील होणार आहेत. 1 मेला महाराष्ट्र दिनानिमित्त सांगलीमध्ये या NCERTचा निषेध, त्याचबरोबर हा मराठा साम्राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाचं आयोजन सांगलीमध्ये आम्ही करत आहोत. सुरुवात सांगलीमधून होईल. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे आम्ही आयोजित करणार आहोत. कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन केलं जात आहे. आज संध्याकाळी गोविंद पानसरे यांच्या स्मृतीस्थळी या पुस्तकाचं वाचन केलं जाणार आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केलं आणि यानंतर डाव्या चळवळीमधले कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले. संजय गायकवाड यांचं ते वैयक्तिक मत असल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी म्हटलंय. तसंच त्यांच्या कुठल्याही वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. लोकसभा विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप विधान परिषदेमध्ये पाठवणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे. संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधान परिषदेचं तिकीट देताना भाजप जातीय समीकरणं साधणार आहे. पराभूत झालेल्यांना उमेदवारी न देण्याचा भाजप वरिष्ठ नेत्यांचा दंडक असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय. लोकांमधून निवडून न येणाऱ्यांचे मागच्या दाराने राजकीय पुनर्वसन केलं जाणार नसल्याची भूमिका पक्षानं घेतली आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. काल भेट झाली होती. दोघांमध्ये विधान परिषद निवडणुकीसह अन्य इतर महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. यानंतर EVM हे राहुरी महाविद्यालयामध्ये बनवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलं. 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांनी गोंधळ घातलाय. महापालिकेचे निवृत्त बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली. प्रशांत वाघमारेंनी 2000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी केलाय. या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा करण्यासाठी विरोधकांनी मागणी केली. मात्र हा विषय महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेरचा असल्यामुळे यावरती चर्चा होऊ शकत नाही असं सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितलंय. आणि यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या समोर जोरदार गोंधळ घातला. मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या PPP धोरणाला भाजपचे नगरसेवक आणि के पश्चिम प्रभाग समितीचे अध्यक्ष रोहन राठोड यांनी विरोध केलाय. शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये राठोड यांनी PPPच्या धोरणावरती आक्षेप घेतला. या धोरणाच्या अंतर्गत देण्यात आलेले 5 भूखंड रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. या धोरणाचा फायदा खासगी संस्थांना होत असून BMCला फक्त 3% विद्यार्थ्यांची फी आणि 10% व्यावसायिक उत्पन्न मिळणार आहे. महानगरपालिकेचा महसूल वाढवण्यासाठी हे धोरण सर्वसाधारण सभेकडे पाठवण्याची मागणी राठोड यांनी केली आहे. नागपूरमध्ये सोशल मीडियावरती आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली. या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर पोस्ट करणाऱ्याचा शोध पोलीस करत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्तानं रेल्वेच्या 18,000 विशेष गाड्या धावणार आहेत. सुट्टीमधली गर्दी लक्षात घेऊन रेल्वेकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 18,262 गाड्या चालवणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे. 15 जुलैपर्यंत या 18,000 विशेष गाड्या धावतील.